गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी गावामध्ये 2 दिवसापूर्वी चोरी झालेली होती आणि त्याचा छडा हा अवघ्या 48 तासामध्ये गडिंग्लज पोलीस ठाण्यामार्फत लावण्यात आलेला आहे आणि आरोपीस मुद्देमालासह पकडण्यात आलेला आहे। पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत आपल्यासोबत। कशा पद्धतीने चोरी केलेली होती, सराईत गुन्हेगार होता का आणि अवघ्या 48 तासामध्ये तुम्ही या चोरीचा छडा लावलेला आहात आणि मुद्देमाल जप्त केलेला आहात। याच्यामध्ये हलकर्णी गावामध्ये 3 ठिकाणी प्रथमदर्शी जे घरातले लोक आहेत ते बाहेर गावी गेले होते आणि घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्या ठिकाणी खिडकी आणि मागील दरवाजा यातून प्रवेश करून 3 ठिकाणी घरफोडी करून मुद्देमाल चोरीला गेला होता। याच्यामध्ये टोटल 2,70,190 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला असल्यामुळे तशी फिर्याद पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आणि त्या अनुषंगाने गडिंग्लज पोलीस स्टेशन येथे 336/2026 कलम 331(3) आणि 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल झाला। सदरचा गुन्हा तपास करत असताना माननीय पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव सर यांच्या सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी आमच्या डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील सर यांनी व्हिजिट केली आणि यांच्या सर्वांच्या सूचनेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सदरचा गुन्हा हा उघडकीस आणावा आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करावेत अशा पद्धतीने सूचना दिल्याने तपास अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर मोरे आणि त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी मोडस संशयित व्यक्ती यांचा अभ्यास केला, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला 2-3 संशयित नावं मिळाली आणि त्या अनुषंगाने एक संशयितावर आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्यातील तो आरोपी आम्ही ताब्यात घेतला असता यातील त्याने घरफोडी केल्याचं निष्पन्न त्याने कबूल केलं आणि सदरचा आरोपीकडे तपास करत असताना सर्व मुद्देमाल या ठिकाणी आम्ही रिकव्हर केलेला आहे, जप्त केलेला आहे। सदरचा जो आरोपी आहे हा आरोपी ऑनलाईन गेम खेळण्यासाठी या चोऱ्या करतोय असं समजलं। प्राथमिक दृष्ट्या आम्हाला असं लक्षात आलं की सदरचा आरोपीला हे गेमिंग ॲप वापरून गेम खेळणे आणि त्या आधारे पैसे जिंकणे आणि त्यातून पैसे घालवणे अशा पद्धतीचं एक प्राथमिक दृष्ट्या सवय आहे असे समजली आणि त्या अनुषंगाने ते एक आम्हाला तपासामध्ये म्हणजे तपासामध्ये फायद्याची बाब झाली की बाबा हे जर असं असेल तर हा इसम कोण आणि तो जर त्या ठिकाणी गावात नसेल तर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवलं। त्या अनुषंगाने आम्हाला त्याच्यामध्ये मदत झाली की सदरचा आरोपी हा तोच आहे। सदरचा आरोपी हा 8 जुलै 2026 पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे, परंतु इतर अजून काही गुन्हे केले आहेत काय त्या अनुषंगाने त्याच्याकडे आम्ही अधिक चौकशी करत आहोत। 2,70,190 रुपयाचा मुद्देमाल आम्ही पूर्णपणे जप्त केलेला आहे।